तर आता या मॅपच्या माध्यमातून आपण बघतोय की उद्या सुद्धा कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे। आता आपण बघतोय की सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूरचा घाटाचा पट्टा असेल, रायगड असेल, रायगडच्या खालोखाल रत्नागिरी जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। रेड अलर्ट जारी केलेला आहे। याचबरोबर पुण्याचा घाटाचा भाग आहे, सातारा आहे, रायगड आहे, इकडे बीड आहे, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचा अर्थ की या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे। तर आता 28 तारखेला नेमकी काय स्थिती असणार आहे, वातावरणात नेमके काय बदल होणार आहेत, 28 तारखेला सुद्धा पाऊस पडेल का, हे सुद्धा आपण आता मॅपच्या माध्यमातून बघतोय। आपण 28 तारखेचा हा मॅप बघतोय, यात बऱ्यापैकी 28 तारखेला पाऊस ओसरलेला दिसतोय। कुठेही रेड अलर्ट महाराष्ट्रात दिलेला नाहीये 28 तारखेला, मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याचा जो घाटाचा पट्टा आहे या जिल्ह्यांमध्ये, या 3 जिल्ह्यांमध्ये आणि साताऱ्याच्या घाटपट्ट्यामध्ये ऑरेंज अलर्ट आयएमडीने जारी केलेला आहे। आणि याचबरोबर इकडे विदर्भ असेल आणि उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील ज्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि विदर्भातलं वर्धा असेल, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया यासह आणखी काही जिल्ह्यांचा येलो अलर्ट मध्ये समावेश करण्यात आलेला आहे। याचा अर्थ की या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे।